नमस्कार, मी संजय वैशंपायन. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सुशासन सप्ताहानिमित्त कुवारबाव इथं विमुक्त भटक्या जाती आणि इतर दाखल्यांचं वितरण. रत्नागिरी आठवडा बाजार स्वच्छतेसाठी कडक भूमिका घेणार, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचा इशारा. रत्नागिरीतील पत्रकारांचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पडलं पार. आणि रत्नागिरीतील सुप्रसिद्ध जागृत श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी जोगेश्वरी मंदिरात शाकंभरी पौष पौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावात करण्यात आला साजरा. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आणि आता पाहूया बातम्या विस्तारानं. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होत असलेल्या सुशासन सप्ताहाचं औचित्य साधून उपविभागीय अधिकारी रत्नागिरी यांच्या वतीनं विमुक्त भटक्या जाती आणि इतर शासकीय दाखल्यांचं वितरण कार्यक्रम ग्रामपंचायत कुवारबाव इथं आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांच्या हस्ते दीप प्रज्वलनानं झाली. यावेळी उपस्थित मान्यवरांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात BT भोरे यांनी विमुक्त भटक्या जातींसाठी शासनामार्फत उपलब्ध असलेल्या विविध सेवा आणि सुविधांची माहिती दिली. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांनी उपस्थितांना मार्गदर्शनपर विचार मांडत सुशासन सप्ताहाचं महत्त्व स्पष्ट केलं. सर्व प्रशासनाचे सर्व शासनाचे हे काम करतो आणि त्यामध्ये आपल्याला माहिती की भारताची किंवा महाराष्ट्राची समाजाची जी स्थिती आहे ती पूर्वी असमानची होती आणि त्यामुळे आरक्षणाच्या माध्यमातून असे वेगवेगळे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, त्याचबरोबर MT, BJMT असे वेगवेगळे समाजाचे जे जातीचे जे समाजाचे जे प्रवर्ग आहेत ते प्रवर्ग तयार करून एका समान पातळीला आणण्यासाठी शासनानं ते प्रयत्न केलेले आहेत की सर्व समाज हा एक सारखा पद्धतीने करत जाऊ नये, त्यांचे कल्याण एकत्र होऊ दे या दृष्टीने हे प्रयत्न केले. आणि या दृष्टीने आपण वर्षभर वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प घेत असतो. पण या कॅम्पचं आजच्या वैशिष्ट्य असं आहे की विमुक्त जाती व भटक्या जमाती या संवर्गातील लाभार्थ्यांना हे दाखले किंवा योजना हे देण्यासाठी आजचं शिबिर आयोजित केले आहे. यापूर्वी आम्ही 40-50 वर्ष ज्यांना दाखले मिळत होत्या त्या भिसाडी समाजाच्या लाभार्थ्यांना आम्ही मागच्या वर्षी दाखले आलेले आणि सर्व समाजाची जी आता नावं घेतली तर सर्व समाजाचे सदस्य यापूर्वी साहेबांनी सांगितले की माझे पालकमंत्री सावंत साहेब त्यांनाही भेटायला आले होते. साहेबांनी सांगितलं होतं की मला यामध्ये बैठक घ्या. त्याचबरोबर किरण सावंत साहेब आमदार मोदी यांच्या ऑफिसमध्ये
सर्व समाजाचे राज्यस्तरीय देखील सदस्य आलेले आणि त्यावेळी देखील आपली चर्चा झाली. पण या चर्चेनंतर बैठक झाल्यानंतर हे दाखली शिबिर घेण्यासाठी आपल्याला अनेक अडचणी खास करून जात प्रमाणपत्र कारण 1961 सालचे पुरावे आपल्याला मिळण्यासाठी बऱ्याचशा अडचणी निर्माण. यावेळी संगणकीकृत शिधापत्रिकांचं वाटप करण्यात आलं. तसंच अधिवास दाखला, उत्पन्न दाखला, रहिवास दाखला, आयुष्यमान कार्ड आणि शिधापत्रिकांचं वितरण करण्यात आलं. प्रशासन थेट गावापर्यंत पोहोचवणं आणि शासकीय सेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणं हा या सुशासन सप्ताहाचा मुख्य उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रिया नेवरेकर यांनी केलं तर संतोष भागवत यांनी आभार प्रदर्शन केलं. मी स्वतः आपल्या एटी समाजातल्या लोकांच्या जात प्रमाणपत्राचा विषय घेऊन सन्माननीय उदयश्री सामंत यांच्या निर्देशाप्रमाणे जीवन देसाई साहेब त्यावेळेला नवीनच रुजू झालेले होते. त्यावेळी माने आणि इतर बरीच मंडळी घेऊन आम्ही त्यांच्याकडे एक बैठक केली होती आणि त्यावेळेला जात प्रमाणपत्र मिळण्यामध्ये कुठल्या अडचणी आहेत याचं उत्तम विवेचन देसाई साहेबांनी केलं होतं. त्याच्यावरती मार्ग काय निघू शकतात म्हणजे आता ज्याप्रमाणे मोरे साहेब म्हणाले की आता हे सगळं होतंय त्याच्या पाठीमागे जीवन देसाई साहेबांचा फार मोठा सहभाग आहे आणि याच्यामागे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत यांचाही फार मोठा सहभाग आणि त्यांचं मार्गदर्शनही या ठिकाणी मोलाचं आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो. या ठिकाणी मिळणारा जातीचा दाखला आणि त्यानंतर त्या अनुषंगाने होणारी व्हॅलिडिटी याचं महत्व प्रत्येक व्यक्तीला फार मोठं ज्यांना नोकरी नाही किंवा ज्यांच्या मुलांचं शिक्षण चालू आहे त्या शिक्षणासाठी ज्या सवलती मिळणं आवश्यक आहे आणि जे स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी जे पाहिलं होतं ते सत्यात येण्यासाठी या जातीच्या दाखल्याचा फार मोठा आधार आपल्याला मिळणार आहे आणि वर्षानुवर्ष झालेला जो अन्याय आहे तो या निमित्ताने दूर होणार आहे. यासाठी ज्यांना प्रमाणपत्र मिळणार आहे त्या सर्वांचं मी निश्चित अभिनंदन करेन आणि या पुढच्या प्रगतीसाठी त्याचप्रमाणे ज्यांनी यासाठी काम केलेलं आहे त्या सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर मंडळींचं मनापासून कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो. रत्नागिरी शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी नगर परिषदेनं आठवडा बाजारात कडक पावलं उचलली आहेत. नगराध्यक्षा सौ शिल्पा सुर्वे यांनी शनिवारी आठवडा बाजाराला भेट देत पाहणी केली. यावेळी त्यांनी विक्रेत्यांना स्वच्छतेबाबत स्पष्ट सूचना देत नियम न पाळल्यास थेट कारवाईचा इशारा दिला आहे. रत्नागिरी शहरामध्ये 2 ठिकाणी आठवडा बाजार भरतो. मंगळवारी शिवाजीनगर येथे आठवडा बाजार भरतो आणि शनिवारी ह्याच्या खालचा स्टँडच्या खालचा जो भाग आहे त्या भागामध्ये आठवडा बाजार भरतो. तर या आठवडा बाजारामध्ये सुसूत्रता येण्यासाठी कारण रस्त्यावर कशीही वाहनं लावली जातात, अनेक व्यापारी बाहेर रस्त्यावर बसतात त्यामुळे नागरिकांना नीट चालायला मिळत नाही, रस्त्यावरून जाणाऱ्या गाड्याही नीट नेता येत नाही. यासाठी नागरिकांना हे सगळं सुलभ व्हावं आणि त्यांना चांगल्या प्रकारे आपली जी खरेदी आहे ती करता यावी यासाठी आम्ही पाऊल उचललेलं आहे. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं जी दुकानं मांडली जातात ती व्यवस्थित सरळ एका रांगेत जर मांडली गेली आणि जी रस्त्यावर जी आहे ती आपल्या साईडला घेतली तर गिराहिकांना ज्यांच्या गाड्या आहेत त्यांना गाड्या लावणंही सोपं पडेल आणि व्यवस्थित चालून त्यांना सगळ्या भाजी वगैरे घेता येईल. त्याचप्रमाणे त्यांचा धंदा करून झाल्यानंतर रात्रीच्या वेळी त्यांचा जो कचरा आहे तो सुद्धा त्यांनी नगरपालिकेच्या गाडीमध्ये टाकायचा आहे. नगरपालिकेच्या 2 गाड्या, एक बाहेरच्या साईडला आणि एक आतल्या साईडला आम्ही गाड्यांची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येकाने आपापला जो कचरा आहे तो गाडीमध्ये टाकून आपला जी जागा आहे ज्या जागेवर आपण धंदा केलेला आहे ती जागा स्वच्छ करून मगच जायचं आहे. हा नियम आम्ही आता सुरू केलेला आहे. 2 वेळा आम्ही सांगून बघणार, अगदीच ते जाऊन झाली नाही तर मग मात्र आम्ही त्याच्यावर कारवाई करणार. काय रत्नागिरी येथील आठवडा बाजारात स्वच्छतेचा प्रश्न कायम ऐरणीवर असतो. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी शनिवारी आठवडा बाजाराला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. बाजार संपल्यानंतर रात्रीच्या वेळेत नगर परिषदेच्या वतीनं 2 घंटा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यापैकी 1 घंटा गाडी मुख्य रस्त्यावर तर दुसरी बाजाराच्या आतल्या भागात कार्यरत असेल.
प्रत्येक विक्रेत्यानं आपला कचरा घंटा गाडीतच टाकणं बंधनकारक राहणार आहे. नगर परिषदेकडून 2 वेळा निरीक्षण करण्यात येईल, मात्र नियमांचं उल्लंघन झाल्यास तिसऱ्यांदा थेट कारवाई केली जाईल असा इशारा नगराध्यक्षा शिल्पा सुर्वे यांनी दिला आहे. यावेळी नगरसेविका प्रीती सुर्वे तसंच नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते. रत्नागिरीतील पत्रकारांचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडलं. या स्नेहसंमेलनानिमित्त क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. 3 दिवस चाललेल्या या स्नेहसंमेलनात जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दैनंदिन धावपळीच्या कामातून थोडा विरंगुळा मिळावा, आपापसातील स्नेह अधिक दृढ व्हावा या उद्देशानं आयोजित करण्यात येणाऱ्या या स्नेहसंमेलनाला पत्रकारांकडून मोठं महत्त्व दिलं जातं. स्नेहसंमेलनात आयोजित करण्यात आलेली क्रिकेट स्पर्धा विशेष आकर्षण ठरली. रंगतदार सामने, चुरशीची लढत आणि प्रेक्षकांचा उत्साह यामुळे मैदानावर खऱ्या अर्थानं खेळांची मेजवानी पाहायला मिळाली. आता लीगचा चेंडू समजला नाही त्याला मानाच्या बाहेर रायन प्रणव पोळेकर पाहूया राजेश चव्हाण यांची बोलली सामना करतो समाजाला गाव बघून दिलं वाटतं आधी आधी स्वागत आणि ते या ठिकाणी एंट्री झालेल्या पाहूया कोणाच्या टीम मधून ते खेळणार आणि आय्या त्यांना तो पकडता आलेला नाही. चेंडू मैदानाच्या बाहेर थेट चौकार. या टीम मध्ये जो विजयी होईल तो आणि जबाबदारी घेतली अहमद कल्याण यांनी आपल्या हातात चेंडू घेतात फेकाय. शिर्के हायस्कूल इथं पार पडलेल्या या स्नेहसंमेलनात पत्रकारांसह त्यांच्या कुटुंबियांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतला. नृत्य, गीतं, मनोरंजनात्मक सादरीकरण यामुळे संपूर्ण परिसरात आनंदी वातावरण निर्माण झालं होतं. मैत्री, आपुलकी आणि विरंगुळ्याचा सुंदर संगम असलेलं हे पत्रकारांचं स्नेहसंमेलन उत्साहात साजरं झालं. आणि आता पाहूया या स्नेहसंमेलनातील काही निवडक क्षणचित्र.
रत्नागिरीतील झाडगाव येथील सुप्रसिद्ध श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात शाकंभरी पौष पौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. सावंत साळुंखे खोत परिवाराच्या वतीनं दरवर्षी परंपरेनं हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या उत्सवानिमित्त 7 दिवस मंदिरामध्ये देवीची पंचामृत पूजा, अभिषेक, होम हवन यासह विविध धार्मिक विधी पार पडले. संपूर्ण मंदिर परिसर भक्तिमय वातावरणानं भारावून गेला होता.
या उत्सवासाठी रत्नागिरीसह परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून देवीचं दर्शन घेतलं. श्रद्धा आणि भक्तीचा जागर अनुभव देणारा शाकंभरी पौष पौर्णिमा उत्सव यावर्षीही यशस्वीपणे पार पडला. नमस्कार, मी नंदकिशोर भास्कर सावंत, झाडगाव खोत. सावंत साळुंखे कुटुंबियांची कुलस्वामिनी श्रीदेवी शाकंभरी बनशंकरी ही बदामी या ठिकाणी आहे. तिचं मूळ देवस्थान हे बदामी या ठिकाणी आहे आणि सावंत साळुंखे मूळ पुरुष हे रत्नागिरीमध्ये झाडगाव या ठिकाणी आले. त्यांचं नाव आहे तुकोजीराव सावंत साळुंखे. यांनी झाडगाव या ठिकाणी चौकीवर राहून त्याचा जो राज्यकारभार होता तो चालवला आणि ते चालवत असताना त्यांनी आपली कुलस्वामिनी 500 किलोमीटरवर असल्यामुळे श्री झाडगाव या ठिकाणी जोगेश्वरी देवीची स्थापना केली आणि गेली 20 वर्ष आम्ही सर्व सावंत साळुंखे खोत परिवार अगदी झाडगाव रत्नागिरी शहरातील शिवरेकर सावंत असतील, जाकीकिते सावंत असतील, मिरकर सावंत असतील, नाचणकर सावंत असतील, हे सर्व मंडळी ह्या पौष पौर्णिमेला जुगाई मंदिरामध्ये येऊन होम हवन, अभिषेक आणि महाप्रसाद तसेच संध्याकाळी भजन इत्यादी कार्यक्रम करून हा उत्सव गेली 8 दिवस आम्ही साजरा करीत असतो. आणि ह्यासाठी मुंबई, पुणे या ठिकाणावरून सर्व आमचे सावंत बंधू हे अगदी आठवणीने हजर राहत असतात आणि हा आपला कुलस्वामिनीचा उत्सव साजरा करत असतात. हा सगळा उत्सव साजरा करत असताना आम्हाला ह्या देवस्थानचे ट्रस्टी श्री भैरी देवस्थानचे ट्रस्टी श्री अध्यक्ष मुन्ना सुर्वे तसेच त्यांचे इतर सर्व सहकारी यांचं सर्व सहकार्य आम्हाला मिळत असतं. तसंच गुरव ह्या मंडळींचं आम्हाला सर्व सहकार्य मिळत असतं. तसंच ह्या कार्यक्रमाचे जी काही हे आहे धार्मिक विधी आहेत हे दिनेश जोशी हे गुरुजी येत असतात. हे गेली 20 वर्ष आमच्या ह्या कार्यक्रमाला स्वतः उपस्थित राहून ह्या सगळ्या विधी पार पाडत असतात आणि ह्या सगळ्या विधीसाठी रत्नागिरीतून आता असंख्य लोकांचा आम्हाला पाठिंबा मिळत आहे आणि ह्या ठिकाणी महाप्रसादाला लोक येत असतात. त्यामुळे आम्हाला सावंत कुटुंबियांना हा एक वेगळा आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे. देवीच्या माध्यमातून इतर लोकांच्या माध्यमातून आम्हाला हा आशीर्वाद मिळालेला आहे आणि हा असाच पूर्वोत्तर चालू राहो हीच आम्ही श्री शाकंभरी चरणी, श्री जुगाई देवी चरणी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो. सुवर्णयुग फाउंडेशन आयोजित कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या 3ऱ्या पर्वाचा विजेता अभिषेक देवकाते ठरला. त्यानं 1 तास 10 मिनिटं आणि 7 सेकंदात 21 किलोमीटरचे चढउतार वळणाचे रस्ते असलेले आव्हानात्मक अंतर पार करून विक्रम केला आहे. 4, 3, 2, 1 12 राज्यातील 300 शहरातून 2200हून अधिक धावपटू या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले होते. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झेंडा दाखवून 21 आणि 10 किलोमीटर स्पर्धेला सुरुवात झाली, तर नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्या हस्ते 5 किलोमीटर स्पर्धेला झेंडा दाखवण्यात आला.
होते त्यामुळे काय कोकण कोस्टल मॅरेथॉनचं हे तिसरं वर्ष आहे, पण अतिशय नाविन्यपूर्ण असं वर्ष आहे. जगामध्ये एखाद्या भाषेवर मॅरेथॉन स्पर्धा होते हे कोकण कोस्टल मॅरेथॉननं, हाफ मॅरेथॉननं सिद्ध केलेलं आहे. मी राज्याचा मराठी भाषेचा मंत्री आहे आणि मराठी भाषेसाठी ही धाव होते हे जगातलं पहिलं उदाहरण आहे. आणि म्हणून कोस्टल मॅरेथॉनच्या सर्वच माझ्या सहकाऱ्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. आणि याचं वैशिष्ट्य दुसरं काय तर आपण जगभरातल्या मॅरेथॉन बघितलेल्या आहेत. त्या जगभरातल्या मॅरेथॉनला इंग्रजी गाणी लावून मॅरेथॉन केले जाते, परंतु जगातली पहिली ही मॅरेथॉन स्पर्धा आहे की जिथं मातृभाषेची गाणी लावून आणि पारंपरिक वेशभूषेमध्ये ही मॅरेथॉन स्पर्धा होते. आणि एक नाविन्यपूर्ण स्पर्धा कोस्टल मॅरेथॉनने घेतली, त्याबद्दल त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि मराठी भाषेच्या उद्धारासाठी त्यांनी जे नाविन्यपूर्ण काम केलंय त्यांना देखील मनापासून शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन. या प्रसंगी प्रांताधिकारी जीवन देसाई, नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे, पोलीस अधिकारी निलेश माइंडकर, शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील आदी उपस्थित होते. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. सुशासन सप्ताहानिमित्त कुवारबाव इथं विमुक्त भटक्या जाती आणि इतर दाखल्यांचं वितरण. रत्नागिरी आठवडा बाजार स्वच्छतेसाठी कडक भूमिका घेणार, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांचा इशारा. रत्नागिरीतील पत्रकारांचं वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पडलं पार. आणि रत्नागिरीतील सुप्रसिद्ध जागृत श्रद्धास्थान असलेल्या श्री देवी जोगेश्वरी मंदिरात शाकंभरी पौष पौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावात करण्यात आला साजरा. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.